काय इंटेन्स सिच्युएशन आली होती राव. इथं आम्ही 5 जण जिवंत राहिलो होतो. त्यांनी माझ्या एका बंद्याला उताना पाडलं, मी त्याच्या एका बंद्याला उताना पाडलं आणि ह्या किड्याने केलं माझ्या अंधाधुंद रश आणि त्याच्यावर पण मी बॉडी शॉट मारून डायरेक्ट असा भयान स्प्रे मारला P90चा. तर मग रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे A7 आर्मीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका बकचोद A7 आणि तुम्ही बघत आहात बकचोद A7 आर्मी युट्यूब चॅनल. आणि इथं आमचं बकचोद स्क्वॉड उतरलं होतं क्लॉक टावर. बाकीच्या स्क्वॉड मध्ये राहत्या भाई रशर, स्नायपर, IGL. आमच्या स्क्वॉड मध्ये 14 बकचोद. आम्ही इथं फक्त बकचोदी चालणार. तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओमध्ये गेम प्ले होणार? अजिबात नाही. या व्हिडिओमध्ये होणारा अत्युत्तम उच्च कोटीची बकचोदी. जर तुम्हाला बकचोदी बघायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अन्यथा तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ नका. नसन आवडत तरी पण बघा. आणि हा मंडळी, हा व्हिडिओ एकदम छोटासा असणार आहे. दमा त्याआधी हा बंद्याला मारून घेतो. बंदी म्हणजे चिकनी पोरगी होती. या पोरीला 2-4 बरकाड्या शॉट आणल्या, उताना पाडून घेतलं आणि हिचा किल कन्फर्म करून घेऊ आपण. कसं आहे, किल कन्फर्म केल्याशिवाय A7 ला बरं वाटत नाही. त्या चिकने आयटमला उताना पाडल्यानंतर तुमचा A7 चालला होता. डायरेक्ट फाईट गेला आणि फाईट घेता घेता एक बंदा दिसला. त्याला डायरेक्ट घसरकुंडी खेळता खेळताच उताना पाडून टाकलं. आणि चला आता त्याचा किल कन्फर्म करून घेऊ. कसं आहे, त्याला उताना पाडेल आणि त्याचं किल घ्यायचं नाहीये, बरं वाटण घ्यायचं. तिकडून बॉम्बट्या मारीत मारीत इकडं आलो ह्या बंद्याला धड बॉडी शॉट मारून किल कन्फर्म करून घेतलं. याचं इथं झालेले आपले 3 किल आणि हा किल कोणाचा होता? याचा किल चोरायचा प्रयत्न केला पण चोरता आला नाही आपल्याला. तिकडून पीक वरून कुत्रे मारीत मारीत खाली आलो. निधे एक बंदा पळत होता आपल्या समोर. मग त्या बंद्याला मारण्यासाठी आपण त्याच्या मागे पळालो. कितकं पळालो काय माहित नाही. आणि ते येडं घोसाळं झाडपाला बनून आलं होतं. धामा त्यांनी घाण डॅमेज दिलं. पण त्याला आपण काय मारणार आहे काय? त्याला वाटत असेल मी हेडशॉट मारेन? अजिबात नाही. नुसते बॉडी. तुम्हाला आवडत असेल पॅनलवाल्या पोरांचा गेम प्ले, आपलं तसं काही नाही. आपला नुसता बॉडी. आणि बॉडी शॉट आणता आपल्या इथे 4 किल झालेले आणि हा 5वा किल. नुसते बॉडी हाणायचे. आता जवळपास मॅच संपत आली होती. राहिले होते शेवटचे 7 जण. त्याच्यातला एक किडा माझ्या समोर होता. त्याला वाटलं मी काय त्याला बघितलं नाही. तो एकदम म्हणजे लपून बसले, असं लपेल जसं त्याला कोणी बघत नाही. रताळ नाही. तर त्याला डायरेक्ट आता घेऊ आपण. डायरेक्ट म्हणजे 7-8 बॉडी शॉट आणि एक चुकून पडलेला हेडशॉट लागलाय त्याला. आता इथं राहिले होते 5 जण. त्याच्यातले 2 जण तर आम्ही आणि समोर आहेत 3 जण. त्याच्यातलं समोर एकाने रश केलं, त्याला दिले बरगाड्या शॉट 4-5 आणि एक बनला ते रक्त वाढायचं इंजेक्शन काय म्हणते त्याला, काहीतरी कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरचं नाव माहित नाही. पण हा किडा काय घुसला माझ्या. हो, याला बारगाड्या शॉट दिल्या. पण हा भाई काय कंडिशन चालू आहे. मी एकटा आहे आणि समोर अजून 5 जण आहे. काय मला नाही वाटत माझ्याने गेम प्ले निघन. पण इथं ग्लोअल पडायचं काम करू. जर निघला भुया तर निघला. कसं आहे, भुया झाला तर एकदम चांगलंच काम आहे. विठ्ठला पांडुरंगा मरून जातो. अरे रिवाईज झालं. अरे आणि खरं सांगतो चुकून मेले बंदे चुकून मेलेले माझ्याकडून. चुकून भुया झालेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक ठोका आवडला असेल तर. आणि आपली बकचोदी अशीच चालणार आहे. तुम्हाला वाटत असेल गेम प्ले होणार? अजिबात नाही. इथून पुढे कंटिन्यू बकचोदी राहणार आहे. चला लाईक करा शंकर बाळांनो.